तर आज आहे ना छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित असणारा छावा मूवी पाहिला आम्ही ना थिएटरला आलतो आणि या ठिकाणी मूवीचा एंड पण असं झाला ना की अक्षरशः थिएटरमध्ये असलेल्या प्रत्येक माणसाच्या डोळ्यातून पाणी आलं असेल. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणी, तर या ठिकाणी सकाळ सकाळी आपला पोल्ट्री ग्राउंड मारायला आलतो. आता इथं आपल्याला हे पक्षी दिसतात पण संध्याकाळी ना हे पक्षी भरायसाठी गाड्या येणार आहेत. त्यात इकडे आज आपल्या मोटरीचा ना एक सारखा गोळ व्हायचं, त्यासाठी इकडे वड्याला यायला लागायचं. हे बघा हीच ती आता पाणी किती खाली गेले यातच आम्ही पोहायचं. आता या ठिकाणी आपले 2 बोर आहेत पण एक बोर आहे ना जरा उन्हाळा लागला की चालत नाही आणि एक बोर आपला चालत असतो. तर या ठिकाणी त्याचा काहीतरी गोळ झाला सिमचा, मशीन मध्ये टाकल्यानंतर फोन लावलं असं सांगायचं की ती स्विच ऑफ आहे. आता ती मशीन तर चालूच होती, मग स्विच ऑफ का सांगत होतं तेच बघायचं होतं मला. बराच वेळ तिथं होतं पण आपली मोटर काय चालूच व्हानी. मग घरी येऊन पोल्ट्रीला राऊंड मारला आणि संध्याकाळच्या टाइमला परत इकडे मोटरच्या इकडे आला. आणि विषय असं झाला की या मशीनला कॉलिंग साठी बॅटरी बॅकअप आहे आणि ते स्विच ऑफच होत नव्हतं पूर्णपणे, त्यामुळे तो गोळ व्हायचा. चला सकाळी म्हणल्याप्रमाणे आज आपले पक्षी जाणारच. इकडे पोल्ट्रीत आम्ही हॉपर काढायला आलो आणि हॉपर काढल्यानंतर या लाईनी आम्हाला सगळ्या वर घ्यायच्या. लाईनीवर घेऊन झाल्यानंतर इकडे कपडे बदलले निघालो मूवी पाहायला. लोकांना ते एवढा मूवी आवडलाय ना की कोणत्या टायमिंगचा शो घ्या फुलच असायचा. तर याच्या आधी जो 6चा शो होता त्यातली सगळी लोक बाहेर यायची, त्यामुळे इथं आम्हाला बाहेर थांबायला लागलं. आणि मग आतमध्ये आल्यानंतर आपल्या सीटवर बसलो आणि इकडे मूवी चालू पण झाला. जेव्हा पिक्चरचं नाव पडद्यावर येतं तेव्हा तर आपोआप सगळ्यांचा फोन खिशातून बाहेर निघत. आणि त्यात रश्मिका मंदाना म्हणलं की मी पिक्चर पाहायचं सोडतच नाही थिएटरला कधी. आणि विकी कौशल्याची ऍक्टिंग पाहून तर असं वाटतं की जणू काय महाराजच खरोखर बोलतात की काय. पण शेवटी जेव्हा मूवीचा एंड पाहायला आलो तेव्हा डोळ्यातून पाणी पण थांबत नव्हतं आणि असं वाटलं की आपण उगाच पिक्चर पाहायला आलो, कारण महाराजांवर होणारे अत्याचार हे बघवत नव्हते. असो जाता जाता तुम्ही या मूवीसाठी का होईना पण एक लाईक तरी करून जावा.